न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। पिंपरीमध्ये थाटलाय जुन्या गाड्यांचा बाजार। पिंपरी चिंचवडमधील मुख्य चौक असणारा फिनोलेक्स चौकामध्ये जुन्या गाड्यांचा बाजार थाटलेला पाहायला मिळतोय। भीम आर्मीतर्फे या जुन्या गाड्यांच्या बाजारावर कारवाई करण्यात यावी यासाठी बेमुदत आंदोलन पुकारलेलं आहे। या आंदोलनाचा आज 12वा दिवस आहे। 12 दिवस उलटूनही अद्यापपर्यंत समृद्धी मोटर्सवर महानगरपालिका प्रशासन तसेच वाहतूक विभागातर्फे कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही। जोपर्यंत समृद्धी मोटर्स आणि समृद्धी मोटर्सचे अनिल लोले यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच असल्याचं भीम आर्मीचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष बाला उर्फ यमराज जगताप यांनी केलं आहे। पायी चालणारा रस्ता हा पाय चालवण्यासाठी असतो, मात्र समृद्धी मोटर्स यांनी पायी चालणाऱ्या रस्त्यावर जुन्या गाड्यांचा बाजार थाटल्याचा पाहायला मिळतंय। अनेक वेळा पत्रव्यवहार करूनही या गाड्यांवरती कुठलीही कारवाई झाली नाही आणि याच अनुषंगाने या समृद्धी मोटर्स तसेच त्यांचे मालक यांच्यावर कठोर कारवाई करून नागरिकांसाठी पायी चालण्यास हा रस्ता मोकळा करून द्यावा या मागणीसाठी 12 दिवसापासून हे आंदोलन सुरू आहे। 12 दिवसापासून चालू असणाऱ्या या आंदोलनाकडे प्रशासन कुठलीही दखल घेत नसल्याचं दिसून येत आहे। बहुसंख्येने आपल्या पिंपरी चिंचवडचे जे छत्री धारक आहेत, गोर गरीब जनता आहे, पोट भरणारी, जे रस्त्यावरती 2 तास पोट भरते, आज जनसंख्या इथं उपस्थित आहे। कारण अतिक्रमणवाल्यांनी विडा उचललेला आहे। आज पिंपरी चिंचवडमध्ये जिथं पण हातगाडी पदाधिकारी आपले जे असतात, आज एवढा त्रास होतो ह्या अतिक्रमणवाल्यातून। आणि जे मोठे व्यावसायिक आहेत रस्त्यावर फुटपाथवर जे व्यवसाय करत आहे, ह्यांना पाठबळ ही नगरपालिका घालत आहे। त्याच्या विरोधात आम्ही आज विडा उचलला आंदोलन घेतलेलं आहे। आज आपल्या पिंपरी चिंचवड धारकांना एवढा त्रास होतो ह्याचा की हा प्रश्न आम्ही आयुक्तांना विचारणार आहे आणि या प्रश्नावर उत्तर देणार आयुक्त देणार आहे। आम्हाला अधिकाऱ्यांची चर्चा करायची नाहीये, काही नाहीये। आज पद अधिकाऱ्यांचे जे आपल्या छत्री धारक आहेत ज्योतिताई कांबळे या इथे आलेले आहेत, थोडं 2 शब्द ते बोलतात। गोरगरिबांवर जे अन्याय होतात त्याच्या विरुद्ध आपण कारवाई थांबावी आणि जे दुसरे जे टपरी वगैरे लावून बसतात त्यांच्यावर कारवाई का होत नाही, गोरगरिबांवरच अन्याय का होतो हा प्रश्न आपल्याला करायचा आहे। कारण की 2-3 तासासाठी आपण पोट भरण्यासाठी रस्त्यावर असतो, पण त्या रस्त्यावरूनही आपल्याला हकलपट्टी केली जाते आणि बाकीच्यांना काहीही प्रश्न विचारले जात नाही। का विचारले जात नाही? आम्ही काय असा गुन्हा केलाय हा प्रश्न आमचा आहे। कारण की हातावरची पोट आहेत, शिक्षण वगैरे सर्व आमचं का उद्योगावर आहे आणि जर आम्हाला ते उद्योगच नसेल तर आम्ही जगायचं कसं? आमच्या मुलांचे शिक्षण, त्यांचा उदरनिर्वाह आम्ही करायचा कसा? तुम्ही पर्यायी जर कारवाई केली तुम्ही तर आणि फुटपाथवर जे भाजी वगैरे लायसन तुम्ही म्हणताय त्यांना लायसन द्यायचे, बाकीच्यांना का नाही तुम्ही देत? बाकीच्यांनाही विचारलं पाहिजे ना तुम्ही। बाकीच्यांना हे प्रश्न विचारले जात नाही का? फक्त गरिबांना हे प्रश्न विचारले जातात की लायसन आहे का, हे आहे का, अमका आहे का, तमका आहे का? बाकीच्यांना विचारले जात नाही। जे मोठे आहेत, ज्यांचे सपोर्ट आहेत, कोण कोणाला सपोर्ट करतं हे आम्हाला नाही माहिती, कारण की आम्ही गरीब आहोत। जे करतात मोठे लोक, जे ज्यांना सपोर्ट करतात ते त्यांचा प्रश्न झाला, पण आम्हाला सपोर्ट करणारं कुणी नाही। त्यामुळे आम्हाला आयुक्तांशी बोलायचं आहे, बाकी आम्हाला कोणाशी चर्चा करायची नाहीये। फक्त आयुक्तांनी आमच्या प्रश्नांची उत्तर द्यावी की आमच्या मुलांचा उदरनिर्वाह आम्ही करायचा कसा, तोपर्यंत आम्ही इथून हललो नाही। त्यांच्यावर कारवाई जाते, पण मोरोडे सिग्नल मध्ये मोठ्या प्रमाणात गाड्या व्यवसाय विक्री खरेदीचा व्यवसाय सुरू आहे, त्याच्यावर महानगरपालिका प्रशासन कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही, मात्र गोरगरिबांच्या हातगाडीवर तात्काळ कारवाई करत असतात। कारण आज बघा पिंपरी चिंचवड भागाची सगळ्यात मोठी जी बाजारपेठ आहे ती पिंपरी आणि आपल्या इथं इतकी मोठी बाजारपेठ आहे की एखाद्याने जर हातगाडी लावली तर हे जे अधिकारी लोक आहेत की ह्यांना त्या बाजारपेठेवर लक्ष जात नाही, पण त्या टपरीवाल्यांवर हे लक्ष जात आणि तो दया माया करून एवढ्या हातपाया पडून सुद्धा तसं अधिकारी लोक ऐकून घेत नाहीत आणि त्या विनाकारण टपऱ्या घेऊन जाताना एवढा त्रास त्यांना होतो की हा विचार ते करत नाही। कारण ह्यांना चालू आहे, ह्यांना मनिदा चालू आहे, मोठ्या लोकांकडून चालू आहे, अधिकाऱ्यांना चालू आहे, गोरगरिबांकडून भेटत नाहीये। त्याच्यामुळे हा विडा आम्ही उचललेला आहे आणि हे आंदोलन असंच चालू ठेवणार आहे जोपर्यंत आमचे निर्णय होत नाही आणि आम्हाला पक्के जागा वगैरे देत नाही, कारवाई थांबत नाही, तोपर्यंत आम्ही हे आंदोलन कायमस्वरूपी चालू ठेवणार। पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।